युएक्स फील्ड मध्ये सध्या काय चालू आहे, म्हणजे सध्या काय करंट ट्रेंड्स काय चालू आहे आणि युएक्स डिझाईनचं फ्युचर काय, की ज्यामध्ये आता मी माझ्या करिअर सोबत पुढे युएक्स ला कसं जाऊ शकतो. सगळेजण म्हणतात की प्रॉडक्ट डिझायनर पाहिजे किंवा युएक्स डिझायनर, युएक्स रिसर्चर, खूप साऱ्या पोझिशन्स. मग त्या प्रत्येक पोझिशनला अप्लाय करताना आपल्याकडे कोणतं नॉलेज आहे आणि त्या बेसिसवर आपण कुठल्या पोझिशनला अप्लाय करू शकतो. आता मी पण एक ट्रान्झिशनिंग फेज मध्ये आहे, तर मला या सेशन कडून ही एक्सपेक्टेशन आहे की अजून काय नवीन शिकता येईल, त्यामध्ये काय काय वेगळे ऑप्शन्स असतात, तर ते एक्सप्लोअर करायचं मला. आजचा मेजर फोकस थोडासा असा आहे की ग्राफिक डिझाईन किंवा इंटेरियर डिझाईन किंवा आर्किटेक्ट ह्या बॅकग्राऊंड मधून जसे सगळे जे लोक येतात त्यांचं ट्रान्झिशन युएक्स कडे कसं करता येईल किंवा त्या दृष्टीने युएक्स काय आणि ग्राफिक डिझाईन किंवा या सगळ्या डिझाईनचे कुठले स्किल ओव्हरलॅप होतात, हे डिझायनर चांगले युएक्स डिझायनर का बनू शकतात, तो आपला थोडासा फोकस राहील. त्याच्यानंतरही आपण जसं रोहन, मिताली आणि सगळ्यांचे जे क्वेश्चन होते ट्रेंड विषयी किंवा लेटेस्ट जॉब, तर ते क्वेश्चन्स पण आपण ऍट द एंड ऑफ द वेबिनार ज्यातले जे आन्सर नाही झाले सपोज, जे आपला आजच्या वेबिनारचं टार्गेट नसेल, सो विल ट्राय टू कव्हर दोस. तर वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर काम केले, त्यातले काही ज्या कंपनीज आहेत त्याच्या नाव मी इथे लिहिले. तर बरोबर आता अकॅडमिक मध्ये म्हटलं तर MIT ADTचे बरेचसे इन्स्टिट्यूट, कारण ती पूर्ण युनिव्हर्सिटी आहे, त्याच्या इंटरनल बरेच इन्स्टिट्यूट आहे. जसं वन ऑफ द इन्स्टिट्यूट इज MIT ID, इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन. तसंच इंजिनिअरिंग जे आहे तिथल्या मुलांना डिझाईन थिंकिंग, त्याच्यानंतर फूड टेक्नॉलॉजी त्या मुलांना डिझाईन थिंकिंग, फाईन आर्ट आहे. स्प्रिंग बोर्ड म्हणून US एक इन्स्टिट्यूट आहे, त्यांचा मी मेंटर आहे. आता होतं काय की आपण UX डिझाईन म्हटलं ना, मोस्टली सगळे लोक म्हणतात की मोबाईल ऍप किंवा वेब ऍप्लिकेशन, बट दॅट इज नॉट द केस. ते सर्व्हिस जी आहे एखादी ती टँजिबल पण असू शकते, फिजिकल असू शकते, डिजिटलच पाहिजे असं काही नाही. मी एक उदाहरण नेहमी वापरतो जे कोर्समध्ये किंवा वेगवेगळ्या सेशन्समध्ये बोलत राहतो, फ्री सेशन्समध्ये पण, की आपण हॉटेलला जातो, त्या हॉटेलमध्ये आपल्याला किती चांगली सर्व्हिस मिळाली, तिथला ॲम्बियन्स किती चांगला होता, स्टाफ किती चांगला बोलत होता, किती फास्ट होते सर्व्हिस, किती नाही, ती डिश किती चांगली डेकोरेट करून दिली होती, ह्या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा फरक पडतो आपल्या त्या हॉटेलच्या एक्सपिरियन्सवरती. हॉटेलमध्ये आपण मेन जातो खाण्यासाठी, नाश्ता, लंच, डिनर, पण आपला मेजर फोकस आजकाल तो एक्सपिरियन्सवाल्या साईडवरती जास्ती व्हायला लागलाय. खाण्याची टेस्ट थोडीशी इकडे तिकडे झाली तर आपल्याला ओके असते. आता आपल्याला फोटो टाकायचे आहेत इन्स्टावरती, गुगलवरती रिव्ह्यू द्यायचा आहे, सगळ्यांना सांगायचं आहे अरे मी त्या हॉटेलला गेलो होतो, ॲम्बियन्स खूप भारी होता, लाईव्ह म्युझिक होतं तिथं, हे सगळं आपल्याला शेअर करायला आणि डिस्कस करायला आवडतं, कारण तिथं आपल्याला चांगला एक्सपिरियन्स मिळतोय. त्यामुळे तो एक्सपिरियन्स सगळे लोक प्रयत्न करतात की आम्ही किती चांगला देऊ. त्यामुळे कॉम्पिटिशन भरपूर वाढत चालली आहे. तिथून जसं रोहनने एकदा मेन्शन केलं आता की हे पहिल्यापासून होतं, पण आता जास्त डिमांड यायला लागली आहे, कारण ती कॉम्पिटिशन आहे. ती कॉम्पिटिशन आहे, लोक ओपन आहेत नवीन ठिकाणी जायला ओपन आहेत, पण त्यांना नवीन प्रॉडक्ट यूज करायला पण ओपन आहेत, पण त्यांना एक्सपिरियन्स चांगला पाहिजे. एक्सपिरियन्स मग तो इमोशनल, तो फंक्शनल आणि सगळ्या वेमध्ये, आणि ते जर चांगला मिळाला तर त्या प्रॉडक्टला ते यूज करायला तयार आहेत. आपण ही जर एक छोटीशी डेफिनेशन बघितली की मेकिंग प्रॉडक्ट और सर्व्हिस, भले ती डिजिटल असू द्या किंवा फिजिकल, मग ती युजफुल, रिलेव्हंट, मिनिंगफुल कशी असेल. आता युजफुल म्हणजे एक्झॅक्टली काय, युजरला जे प्रॉब्लेम आहे. आता गुगल मॅपचं सपोज एक्झाम्पल घेतलं की गुगल मॅपमध्ये काय की मला पाहिजे की ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी जायचं, तिथलं डायरेक्शन दाखव. तर मला माहिती नाही कसं जायचं, तर मॅप तो माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, तो युजफुल आहे. मी रिलेव्हंट जर म्हटलं की प्रॉडक्ट शुड फिट इन टू द युजर्स लाईफ इन मिनिंगफुल वे, ॲड्रेसिंग देअर गोल्स, कॉन्टेक्स्ट अँड प्रेफरन्सेस. आता या केसमध्ये गुगल मॅपमध्ये आपल्याला काय होतंय, माझ्या नियर बाय लोकेशन मधला मे बी पेट्रोल पंप दाखव, हॉस्पिटल दाखव, ह्या सगळ्या गोष्टी पण होतात. म्हणजे मी मॅपला फक्त इथून तिथं जाण्यासाठी नाही, पण ओके रस्त्यात अजून काय दिसेल का, माझ्या जवळपास असणाऱ्या गोष्टी कुठे आहेत, किती लांब आहेत, तिथं कसं जाऊ शकतो, हे वेगवेगळे सिनारिओज आहेत गुगल मॅप यूज करणाऱ्यांचे. म्हणून मॅप त्यांना बाकीच्या वेळेस पण रिलेव्हंट वाटतं. तिसरा जर आपण पार्ट बघितला की गुगल मॅप मिनिंगफुल आहे ओव्हरऑल, राईट. इट शुड इवोक सेन्स ऑफ पर्पज, इमोशनल कनेक्शन आहे, युजरला थोडंसं सॅटिस्फाईड वाटलं पाहिजे, डिलायटेड वाटलं पाहिजे. आता ह्या गोष्टी केव्हा होतात, जेव्हा गुगल मॅप सांगतो की ओके तुम्ही हिंजवडीमधून मे बी शिवाजीनगरला जाऊ शकता, तो रोड हा आहे, पण आम्ही तुम्हाला दुसरा रस्ता दाखवतोय जिथे ट्रॅफिक कमी आहे, किंवा मध्ये कुठेतरी ट्रॅफिक लागलं तर आम्ही तुम्हाला दुसरा शॉर्टकट दाखवू. सो बेसिकली दॅट्स अ डिलाइट की ओके मला हे लोक ट्रॅफिकमध्ये न अडकवता व्यवस्थित लवकर मला माझ्या ज्या ठिकाणी जायचंय डेस्टिनेशनला तिथं पोहोचवतील.
राईट. सो असं एक सिम्पल उदाहरण जरी घेतलं UX साठी गुगल मॅपचं, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होतात. भलेही आपण डिझाईन खूप चांगलं करू, UI डिझाईन तुम्ही सगळे आता जसं बॅकग्राऊंड दिलं, मोस्ट ऑफ यू आर कमिंग फ्रॉम डिझाईन बॅकग्राऊंड, त्यामुळे तुम्हाला डिझाईनचा सेन्स आहे, व्हिज्युअल डिझाईन येतं, UI डिझाईन येतं, त्याच्यावरती काम पण केलंय, त्यामुळे तुम्ही खूप दिसायला खूप चांगला UI बनवू शकता. पण त्याचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स त्या वेमध्ये की युजरचे प्रॉब्लेम्स नाही समजले किंवा सिनारिओज नाही समजले, आणि मग त्या सिनारिओमध्ये आता काय करणार आहे, मग तिथं कुठल्या टाईपचा कंटेंट, कुठल्या टाईपचे बटनची गरज आहे, ते जर व्यवस्थित लक्षात नाही आलं तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स खराब होऊ शकतो. तर हार्डली म्हणजे 1 मिनिट पण खूप झाला, आजकाल पेशन्स अजिबात नाही आहेत आपल्याकडे. मी परवा एक डॉक्टर नंदू मुलमुले म्हणून यांचं एक पॉडकास्ट बघत होतो, अमुक तमुक जो चॅनल आहे त्याच्यावरती. तर त्याच्यावरती ते पॉडकास्ट त्या दृष्टीने बघत होतो मी की आजकाल फोकस नाहीये, आपला अटेन्शन स्पॅन कमी होत चाललाय. तेव्हा त्यांनी सांगितलं की जो माशाचा अटेन्शन स्पॅन आहे तो छोटा होता आणि आपला त्याच्यापेक्षाही कमी झालाय बिकॉज ऑफ सगळं फोन आणि ते रील असे यूज करणे. म्हणून आपण जे बघतो की सगळ्या ठिकाणी भांडणं आणि पटकन उलटं बोलणं, ट्रॅफिकमध्ये इकडे तिकडे ज्या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्या तिथून होतात. मग त्या केसमध्ये 1 मिनिट पण युजर तुम्हाला देणार नाहीये पूर्ण, जर त्यांना एक्सपिरियन्स नाही आवडला तर. त्यामुळे एक्सपिरियन्स खूप जास्ती महत्वाचा आहे. आपण काही स्लाइड थोड्याशा की हा एक्सपिरियन्स काय आहे, तो त्याची डिमांड का बरं आहे त्या थोड्याशा बघू आणि आपण अजून थोडंसं डिस्कशन मोडमध्ये जाऊ. परत मध्ये कधी पण काही प्रश्न वाटला तर प्लीज फील फ्री टू आस्क द क्वेश्चन. आता आपण एक पार्ट म्हटलं की कॉम्पिटिशन आहे, लोकांना एक्सपिरियन्स पाहिजे, पेशन्स कमी झालेत की पटकन नाही सापडलं तरी दुसरीकडे जातील. आणि दुसरं ह्याच्यामध्ये जे त्यांनी म्हटलं ग्रोथ माइंडसेट वाला पार्ट. सो ग्रोथ माइंडसेट बेसिकली की मला सगळं येतंय हा पार्ट नाही पाहिजे, तो लर्निंग वाला मोड सतत पाहिजे. ओके आता काय नवीन आहे, ओके ठीक आहे मी हे पण करून, किंवा कधी एखादी गोष्ट करताना आपण फेल झालो तर यार ते येतच नाहीये, मला आता हे करायचं नाही, असं नाही की ओके फेल झालो तर कुठे झालो, ओके मग याच्यातनं या गोष्टी शिकायला चला मी परत ट्राय करतो. दॅट इज ग्रोथ माइंडसेट. आणि हे जर आपण करत राहिलो तर प्रोग्रेस आहे. प्लस त्यांनी अजून एक पार्ट मेन्शन केला होता, मास्टर द फंडामेंटल्स म्हणलं होतं व्हिडिओमध्ये. मी क्रिकेटला खूप जास्ती रिलेट करतो. त्यामध्ये जर बघितलं विराट कोहली सारख्या बॅट्समनचा फॉर्म जातो 2-2, 3-3 वर्ष, तो परत फॉर्म मध्ये येतो. अजून सचिन जेव्हा कॅप्टन होता त्यावेळेस प्रॉब्लेम होते. हे सगळे लोक काय सांगतात, असं जेव्हा झालं सो वी वेंट बॅक टू द बेसिक्स. आम्ही परत जे नॉर्मल बेसिक शॉट आहे त्याच्यावरती फोकस केला, आम्ही तिथंच प्रॅक्टिस करत राहिलो. राईट. सो कुठे ना कुठे तुमचं फंडामेंटल फाउंडेशन खूप जास्त स्ट्रॉंग असेल ना तर बाकीच्या गोष्टीवरती तुम्ही नंतर अजून ते अक्वायर करू शकता किंवा त्याच्याबरोबर एक्सपेरिमेंट करू शकता, पण त्याच्यासाठी आधी ते फाउंडेशन स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे ना, ते दरवेळेस काय असतं, काही 3-4 वर्षांनी पूर्ण सगळ्या इंडस्ट्रीजचा स्टडी करून, टॉपच्या बिझनेसेस बरोबर बोलून, डेटा अनालिसिस करून ते फिगर आउट करतात की कुठल्या कुठल्या स्किल आहेत जे इम्पॉर्टंट आहेत पुढच्या 3-4 वर्षासाठी. जसं आता ह्यामध्ये बघितलं तर बिझनेसच्या टॉप 10 स्किल्सला प्रायोरिटी देतोय 2027 साठी. त्यामध्ये अनालिटिकल थिंकिंग 1 नंबरला आहे, क्रिएटिव्ह थिंकिंग 2 नंबरला आहे, AI बिग डेटा 3 नंबर, लिडरशिप, सोशल इन्फ्लुएन्स, क्युरिओसिटी एक्सेट्रा एक्सेट्रा, डिझाईन अँड UX 8 नंबरला, एम्पॅथी, ऍक्टिव्ह लिसनिंग. सो पहिल्या 10 मध्ये जर आपण बघितलं अनालिटिकल थिंकिंग जो आहे तर आपण युजर रिसर्च जेव्हा अनालिसिस करतो किंवा आपण कुठल्या पण डिझाईन डिसिजन घेतोय त्याच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग, अनालिटिकल थिंकिंग जो पार्ट आहे बेस्ड ऑन द डेटा तो महत्वाचा आहे. क्रिएटिव्ह थिंकिंग स्ट्रेट फॉरवर्ड आपल्याला आयडिएशन पासून सगळ्या गोष्टींसाठी इम्पॉर्टंट आहे. एम्पॅथी, ऍक्टिव्ह लिसनिंग मेजर पार्ट आहे युजर एक्सपिरियन्स डिझाईनचा. डिझाईन अँड UX, क्युरिओसिटी, लाईफ लॉंग लर्निंग, तर इट्स मोर लाईक अ ग्रोथ माइंडसेट वाला पार्ट. जे 10 टॉप स्किल्स त्यांनी म्हटलंय ते आत्ता जे इथं मेन्शन केले आणि ज्या ओव्हरऑल UX डिझाईन प्रोसेसमध्ये ते डेफिनेटली इथं मॅच होतं. आता इथं म्हणजे हा मला टॉपिक नंतर घ्यायचा होता, बट हा प्रश्न येऊ शकतो की असं म्हणतोय आपण पण जॉब मिळायला लेट होत आहे. राईट. हा क्वेश्चन असू शकतो की यार आत्ताचं जॉब मार्केट ते जॉब मार्केट हा जो पार्ट आहे ना, आपण जे म्हणतो ना यार जॉब मार्केट खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. पहिली गोष्ट झाली काय की आत्ता सोशल मीडिया इतकं आहे आणि प्रत्येक जण तिथं बोलत असतो, आपले विचार मांडत असतो. त्यामुळं बऱ्याच वेळा असं दिसतं की सगळे म्हणतात जॉब मार्केटचा प्रॉब्लेम आहे, जॉब मार्केटचा प्रॉब्लेम आहे. 2002 मध्ये जेव्हा मी जॉब सर्च करायला सुरू केलं होतं बऱ्याच ठिकाणी अप्लाय केलं होतं. मी आणि माझा एक मित्र होता अनिल, आणि आम्ही चांगले डिझायनर म्हणून आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये असं होतं की तुम्हाला दोघांना मिळून जाईल, बट आम्ही ग्रॅज्युएशन केलेलं नव्हतं त्यावेळेस. सो लोक फक्त डिझाईनच्या स्किल नाही बघायचे, ग्रॅज्युएशन पण पाहिजे. त्यामुळे आम्हाला दोघांना जॉब नाही मिळाला खूप दिवस. मी फ्रीलान्स करत होतो 2 वर्ष, बट आय वॉज
डुईंग दॅट पर्पजफुली. नंतर मी जॉब शोधणं केलं होतं 2009 मध्ये US मधून परत आल्यानंतर. त्यावेळेस जेव्हा ट्राय करत होतो ते सोडून आता व्हेरी रिसेंटली मी लिंक्डइन वरती शार्क टँक मध्ये कोण एक जण शादी.com राईट, त्यांचं पोस्ट होतं. त्यांनी मेन्शन केलं होतं की 100 ठिकाणी जॉब अप्लाय केले, त्याच्यानंतर अजून बरेचसे ऍप्लिकेशन केले, मी इतक्या कंपन्यांना भेटलो, मी सगळ्या ठिकाणी रिजेक्ट झालो होतो वेन ही वॉज सर्चिंग फॉर द जॉब. पहिला जॉब सर्च करताना, नंतर जॉब चेंज करताना पण. सो जॉब लवकर मिळणं किंवा न मिळणं ह्या गोष्टी दरवेळेस अवेलेबल होत्या. फक्त आता सोशल मीडियामुळे ते सतत ऐकायला मिळतं म्हणून वाटतं की अरे नाही जॉब नाही. बट ॲट द सेम टाइम मला तुम्ही बरेचसे लोक लिंक्डइनवर फॉलो करताना मी बघतोय की मी लिंक्डइनवरती इतके जॉब पोस्ट लाईक करतो रिलेटेड टू डिझाईन. आपल्या चर्चासत्रामध्ये ऍड करत असतो, त्याच्यामध्ये पण आपल्याला दिसतं की जॉब्स आहेत. जॉब मिळायला वेळ लागतोय. त्याचा दुसरं पण रिझन झाला UXचा की बरेच लोक UX डिझायनर टायटल ऍड करतात आहे, किंवा जिथं त्यांनी ऑफकोर्स त्यांना माहिती नव्हतं बिचाऱ्यांनी ते कोर्सेस केले, जिथं UIS पूर्ण शिकवला गेला, UI टूल शिकवले आणि नाव दिले की तुमचा UX डिझाईनचा कोर्स झाला. त्यामुळे होतं काय की अप्लाय करणारे भरमसाठ आहेत, पण ते नॉलेज असणारे कमी आहेत. त्यामुळे कंपनी वेळ लावते सगळं ओव्हरऑल रिव्ह्यू करायला. मग कधी कंपनी ओव्हरऑल फ्रस्ट्रेट पण होतात की यार एवढे सगळे प्रोफाईल आले, रिलेव्हंट काहीच नाहीये. तो पण प्रॉब्लेम होतो आणि ते सगळं झाल्यामुळं असा इश्यू होतो की ते फक्त रेफरन्सेस वरती फोकस करायला सुरू करतात. सो ह्या वे मध्ये गोष्टी होतात. जॉब्स अवेलेबल आहेत. इनफॅक्ट 2-3 दिवसापूर्वी लॉलीपॉप डिझाईन स्टुडिओचा जो फाउंडर आहे अनिल रेड्डी, त्याचं एक खूप मोठं पॉडकास्ट होतं की बिझनेस इन डिझाईन. तो ओव्हरऑल तो स्टुडिओ कसा सुरू केला, सुरुवातीचे प्रोजेक्ट, मग बिझनेस रिलेटेड गोष्टी, डिझायनर ॲज अ बिझनेस मन कसं होतं, काय होतं. त्याला जेव्हा विचारलं कॉम्पिटिशन बद्दल, तेव्हा त्यांनी म्हटलं की लॉलीपॉप डिझाईन स्टुडिओ आपण खूप दिवसापासून ऐकतोय, खूप वर्षापासून ऐकतोय, जो वेगवेगळ्या देशांमध्ये पण आता. त्यांनी म्हटलं इंडियामध्ये पण आता ओव्हरऑल डिझायनर्सनी 5% मार्केट यांना कॅप्चर केलेलं आहे. अजून इतक्या गोष्टी आहेत ज्या डिजिटल जाणार आहेत आणि इतके प्रोजेक्ट आहेत जे येणार आहेत. तो पॉडकास्ट तुम्ही ह्याच्यावरती अवेलेबल आहे युट्यूबवरती, जमलं असतं मी लिंक पण शेअर करेल. त्याच्यामध्ये एका पॉईंटला त्यांनी मेन्शन केलं, दोन वेळा मेन्शन केलं त्यांनी, कारण त्याला कॉम्पिटिशनचा परत जेव्हा प्रश्न आला होता तो म्हटलं की आता हार्डली 5-10% मार्केट कॅप्चर झालेलं आहे. अजूनही बऱ्याच गोष्टी जिथे डिझायनर्सची गरज आहे. जेकब निल्सन, वन ऑफ द बिग नेम, त्यांचं एक एआयमुळे UXचे जॉब जातील का असा एक पॉडकास्ट होता. त्यांनी म्हटलं AI विल बी ॲज युअर असिस्टंट. आणि डिजिटल बरेचसे जे सेक्टर आहेत ते डिजिटल होणं अजून स्टार्ट पण झालेलं नाहीये. त्यामुळे अशा खूप गोष्टी आहेत की जे डिजिटलला जेव्हा जायला लागतील तेव्हा हे एक्सपिरियन्स आणि या सगळ्या गोष्टींची अजूनही खूप जास्ती गरज आहे. मी स्वतः अशा 2 इनिशिएटिव्ह बरोबर बोलतोय कोलॅबरेशनच्या दृष्टीने, जे फक्त आपल्या इथंच आपल्या लोकांना, अगदी छोट्या छोट्या कंपन्या असतील त्या कंपन्यांचं काही ऍप आहे का, अगदी ॲज स्मॉल ॲज की पापड उद्योग, ओके, दुसरीकडं शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत, मग शेतकऱ्यांसाठी वेगळं सर्च इंजिन, अशा गोष्टींवरती ते कामं करतात ते छोट्या छोट्या गावामधून. अशा 2 कंपन्यांबरोबर बोलतोय मी. बरंच काही आहे जे अजून एक्सप्लोर करण्यासारखं आहे, लोक त्याच्यावरती काम करतात ते बॅकग्राऊंडला. ओके, सो फक्त सोशल मीडियाच्या चर्चेवरती जाऊ नका. आणि दुसरा जो सोशल मीडियामध्ये मेजर इश्यू होतो ना की यार एवढी सॅलरी, एवढं पॅकेज, स्टार्ट जी असते ती बऱ्यापैकी वेळेस छोटी होते. आपण फोकस ठेवून आपल्या गोष्टीवरती काम केलं डेफिनेटली तुम्हाला रिवॉर्ड मिळतो, माझ्या एक्सपिरियन्स मधून सांगू शकतो. आता सध्या करंट जॉबमध्ये डिझाईनची प्रोसेस अशी आहे की क्लायंटचं एक ब्रीफ येतं, म्हणजे मोस्टली आम्ही टेम्पलेट बेसिस काम करतो वेबसाईटचं, पण कधी क्लायंटचा कंटेंट वगैरे म्हणजे जास्त कमी असतो. मग त्या हिशोबाने मग क्लायंट टेम्पलेट सिलेक्ट करतो आणि त्याला ओव्हरऑल त्याला एक त्या क्लायंट म्हणजे डिझाईन त्याला एक आवडतं. तर मग त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट कुठं असते की कंटेंट कुठं त्या हिशोबाचे सेक्शन असतात तर मग ते मॅन्युअली डिझाईन करावं लागतं. म्हणजे कंटेंट कसं आहे, म्हणजे पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये आहे किंवा लिस्ट फॉर्मॅटमध्ये आहे, कोणत्या फॉर्मॅट आहे त्या हिशोबाने मग आम्ही एक सेक्शन वगैरे करतो डिझाईन वगैरे, म्हणजे पर्टिक्युलर एखादा सेक्शन जर मिसिंग असेल वगैरे. आणि त्याच्यामध्ये ओव्हरऑल मोस्टली टेम्पलेट डिझाईनच असतं, पण कंटेंट कमी असते त्या हिशोबाने आम्ही ओव्हरऑल डिझाईन करतो. आणि त्याच्यासाठी मग थोडे रेफरन्स बघतो की हेवी कंटेंट आहे, म्हणजे कमी जास्त कंटेंट, त्या हिशोबाने मग थोडे रेफरन्स बघतो की इथं प्रेझेंटेशन कसं करता येईल वगैरे. क्लायंटकडनं इनपुट्स हे राहतं की ओव्हरऑल म्हणजे लुक अँड फील कसा असला पाहिजे वेबसाईटचा, कलर त्यांची ब्रँडिंगची पूर्ण दिलेली असते की लोगो कसा असा आहे, फॉन्ट्स वगैरे असं आहे. एवढी इनपुट्स क्लायंटकडनं असतात आणि ओव्हरऑल पुढचे जे कॉल्स म्हणजे जे डिझाईनचे हे राहतील ते आम्ही त्याच्यावरून पुढच्या गोष्टी डिझाईन करतो.
मेन म्हणजे बिझनेस कोणता आहे, आणि मग त्या बिझनेसनुसार आम्हाला रिसर्च करावा लागायचं की हा क्लायंट कुठल्या देशातला आहे आणि तिथे कुठली कम्युनिटी राहते. त्याचे क्लायंट म्हणजे आफ्रिकन अमेरिकन असेल तर त्या टाईपचे इमेजेस आपल्याला तिथे प्लेस करावे लागतात. कलर त्यांच्या नेशननुसार आपल्याला प्लेस करावे लागतात. फूड इंडस्ट्री असेल, मॅक्सिकन फूड असेल तर ग्रीन आणि रेड यूज करायचं. म्हणजे त्याची ट्रेनिंग झालेली होती आमची डिझाईनची कंपनी. तेव्हा त्याच्यानुसार आम्ही मग हळूहळू ट्रेन झालो की एखादं कंटेंट आलं आणि बिझनेस कोणत्या प्रकारचा आला त्यानुसार आम्ही डिझाईन करायला चालू करायचं. एक त्याच्या मागची थॉट प्रोसेस असायची की असं नाही की हा बिझनेस आला आणि डायरेक्ट चालू केला. त्याच्या मागे रिसर्च करत राहायचं. त्यानुसार फॉन्ट, कलर, इमेजेस आणि लेआउट म्हणजे वेगवेगळे खूप सारे बियान्स किंवा ड्रिबलवर रेफरन्सेस घेऊन हा सेक्शन आपण असा बनवू शकतो का, त्या टाईपमध्ये रिसर्च व्हायचं. की आज सेम अजून स्टील आम्ही तीच प्रोसेस फॉलो करतो वेबसाईट डिझाईन. माझ्याकडे ज्यावेळेस प्रोजेक्ट येतात ना ग्राफिक रिलेटेड किंवा मग वेब रिलेटेड, तर मोस्टली मी पहिले रिलेटेड निश या दिलेले क्लायंट त्याचं आहे ना मी पहिले रिसर्च करतो की ग्राफिक कोणत्या टाईपचे, टायपोग्राफी कशी यूज केली, कलर्स कसे यूज केलेले, इमेजचे प्लेसमेंट कसे आहेत, आणि ते एकच नाही की भरपूर टाईपचे रिसर्च करून आणि मग त्यानंतर ते माझ्या थीमशी कसे मॅच होतील. क्लायंटनी टेक्स्ट जर कमी दिलं असेल तर ते टायपोग्राफी करून आपण ती जे व्हाईट स्पेस असतील ती कमी सुटायला पाहिजे, ग्राफिक व्यवस्थित दिसलं पाहिजे असा प्रयत्न करतो. आणि युआयचं जर ठरलं तर आता युआयचं आत्ताच आमच्याकडं एक नवीन प्रोजेक्ट चालू झाले, त्याच्याशी रिलेटेड मी पहिले रिसर्च करून आणि त्यानंतर एक पेज जे आहे ते बनवत चालतो. कुठल्या टाईपचा रिसर्च होतो? मी मोस्टली ना पिंटरेस्ट वरतीच हे करतो, ज्या मोकळं साहित्य बघतो मी आणि त्यानंतर ते अप्लाय करत चालतो त्याप्रमाणे. ओके, मोस्टली रेफरन्सेस रिसर्च बेसिकली. हो, रेफरन्सेस घेऊन आणि मग तसं करतो. ठीक आहे, गॉट इट. सो मोस्टली म्हणजे अगदी जेव्हा मी पण स्टार्ट केलं होतं, जेव्हा वेब डिझाईन आणि त्या गोष्टीवरती काम करत होतो मी पण, तर मेजरली तेच होतं की आपल्याला क्लायंट सांगतो की मला काय पाहिजे. क्लायंट सांगतो की मला हे माझे कॉम्पिटिटर आहे, काही वेबसाईट आहे ज्या मला आवडतात किंवा हे मोबाईल ॲप आहे जे आम्हाला आवडतात. मे बी त्यांची ऑलरेडी गाईडलाईन असते, लोगोचे कलर झाले किंवा ब्रँड कलर्स कुठले, ब्रँड गाईडलाईन इन प्लेस असते. आणि मग आपण त्या वेमध्ये बघतो की अरे हे हेल्थ रिलेटेड आहे, मग हेल्थ रिलेटेड अजून लोक काय करतात आहे, काय रेफरन्सेस आहे. ही टिपिकल प्रोसेस त्यावेळेस पण जी स्टार्टिंगला चालत होती, राईट. पण त्यामुळे होतं काय की आपण फक्त रिस्ट्रिक्ट तिथं आहे की क्लायंटला काय पाहिजे आणि काय अवेलेबल आहे रेफरन्सेस आता. पण जे रेफरन्सेस आपण बघतोय ते मे बी फॉरेनची हेल्थ रिलेटेड साईट असेल, तुम्ही ज्या प्रोजेक्टवर काम करताय ते मे बी एकदम अर्बन इंडिया किंवा रुरल इंडियाचं आहे, तर त्या केसमध्ये दरवेळेस तो रेफरन्स चालेलच असं नाही. क्लायंट खुश होऊन जाईल मे बी, पण ऍक्च्युअल फायनल युजरपर्यंत जाईपर्यंत किती युजफुल होईल की नाही होणार तो खूप जास्ती फरक पडतो. मी सजेस्ट करतो, आणि परवा त्या अनिल रेड्डी जो लॉलीपॉप डिझाईन स्टुडिओचा त्यांनी पण सेम गोष्ट मेन्शन केली होती. माझं नेहमी सजेशन आहे की ॲज अ डिझायनर आपण आपला रोल नेहमी असं लक्षात ठेवला पाहिजे की आपण कन्सल्टंट आहे. ओके, भलेही आपण इंटर्न आहे, ज्युनियर आहे, सिनियर आहे, DPA व्हॉट एव्हर इट इज, आपण नेहमी कन्सल्टंट आहोत. की क्लायंट म्हणतो मला हे पाहिजे किंवा क्लायंट म्हटलं हे चांगलं दिसतं, तर क्लायंट तुमच्याकडे जेव्हा येतं तेव्हा क्लायंटला त्याच्यातलं एक्सपर्टीज नाही आहे, तर क्लायंटला ते व्यवस्थित राईट क्वेश्चन कुठले विचारायचे, त्याच्यानंतर अजून माहिती काढून मग आपण काय सजेस्ट करायचं आणि कसं सजेस्ट करायचं ते खूप जास्ती फरक पडतो. एक छोटं उदाहरण म्हणजे आमच्याकडे सिनेक्रॉनमध्ये एक प्रोजेक्ट आलं होतं. ते आलं होतं की नाही आम्हाला हा पार्ट आहे आणि या प्रॉब्लेम रिलेटेड मोबाईल ॲप बनवायचा आहे. मोबाईल ॲप त्यावेळेस खूप कमी होते. आम्ही पहिलं खूप जे 1-2 कॉल झाले ते ह्या दृष्टीने झाले की ॲपच का बरं बनवायचं, तुमचे जे युजर्स आहेत ते किती मोबाईल वापरतात,
मग ते सोडून जर आपण वेब रिलेटेड वापरलं तर काय फरक पडू शकतो, असे बरेच डिस्कशन झाल्यानंतर मग जरी ॲपच्या डिसिजनला पण गेलो आणि वेब रिलेटेड पण पार्ट होता जिथे डॅशबोर्ड वगैरे होतं, पण एक सॅटिस्फॅक्टरी किंवा जे डिसिजन होतं ते बेस्ड ऑन डेटा होतं की ओके असा पार्ट होऊ शकतो की आपल्याकडे खूप जास्त युजर नाही जे मोबाईल वापरतात, राईट. तर कुठे ना कुठेतरी ते जेव्हा येतात त्यांना आपण त्या दृष्टीने कन्सल्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही कधीच आपल्या रोलला हे नका करू की यार मी कसं डिस्कस करू किंवा मी कसा तो क्वेश्चन करू. ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे कन्सल्टंट होण्याची कुठल्या पण रोलमध्ये. ओके, आता आपण ती प्रोसेस फॉलो करतोय ठीक आहे, बट आता जर ओव्हरऑल आपण UX डिझायनरचा पार्टिसिपेशन जे पूर्ण प्रोसेसमध्ये ओव्हरऑल ते कसं असतं आणि कुठल्या लेवलला असतं. तो ऑफकोर्स स्टार्टिंग विथ रिसर्च. आता तुम्ही सगळ्यांनी रिसर्च पार्ट मेन्शन केला, बट दॅट रिसर्च वॉज मोर ऑफ रेफरन्सेस है ना. तो हा रिसर्च नव्हता की मे बी ही इंडस्ट्री काय आहे, ह्या इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम कुठे आहेत, हे युजर्स कोण आहेत किंवा त्या युजर बरोबरचा रिसर्च, असा रिसर्च नव्हता. पण जेव्हा आपण UX वरती फोकस करू, जेव्हा आपण म्हणतो युजर सेंटर्ड डिझाईन, ह्युमन सेंटर्ड डिझाईन, तर त्या युजरला समजण्यासाठी आपण रिसर्च करतो, त्या इंडस्ट्रीला त्या डोमेनला समजण्यासाठी आपण रिसर्च करतो. तर आता इथे 4 फेजेसमध्ये दाखवलंय की रिसर्च, त्याचं अनालिसिस, इन्फॉर्मेशन आर्किटेक्चर, वायर फ्रेमिंग, प्रोटोटायपिंग, टेस्टिंग, व्हिज्युअल डिझाईन, हँड ऑफ. तर ह्या सगळ्या केसेसमध्ये UX डिझायनर जो आहे तो इथे ॲज अ युजर रिसर्चरचा रोल प्ले होतोय. इथून वायर फ्रेमिंग पासून प्रोटोटाइप, टेस्टिंग, हँड ऑफ पर्यंत पण तो रिसर्चरवाला आहे, कारण टेस्टिंग पण करतोय तो ह्या सिच्युएशन ह्या स्टेजमध्ये. बिझनेस अनालिस्ट किंवा बिझनेस अनालिसिस वाला जो पार्ट आहे की सुरुवातीला आपण स्टेक होल्डर बरोबर बोलतो, बिझनेस समजून घेतो, त्यांचे गोल समजून घेतोय, त्यामुळे इथं बिझनेस अनालिस्ट टाईप रोल प्ले होतोय. तो शेवटी पण होतोय कारण तुम्ही ते प्रॉडक्ट जे आहे ते सेल करून त्या बिझनेसला देताय, त्या बिझनेसला कन्व्हिन्स करताय. इन्फॉर्मेशन आर्किटेक्टचा रोल इथून अनालिसिस पासून पूर्ण ते तुमचा प्रोटोटाईप व्हिज्युअल डिझाईनला जाईपर्यंतचा जो पार्ट आहे, दॅट इज वेअर यू आर ॲज अ इन्फॉर्मेशन आर्किटेक्ट. कंटेंट स्ट्रॅटेजीज, कारण जेव्हा आपण इन्फॉर्मेशन आर्किटेक्चर करतो तेव्हा लेबल काय असायला पाहिजे, नॅव्हिगेशनवरती काय लिहिलं पाहिजे, बटनवरती कुठलं लेबल पाहिजे, सक्सेस मेसेज कसा दिसला पाहिजे, फेल्युअर मेसेज कसा दिसला पाहिजे, या गोष्टीवरती आपण काम करतो, ह्या गोष्टीवरती आपण डिस्कशन करतो, ब्रेनस्टॉर्मिंग करतो, कारण तो पण एक्सपिरियन्सचा पार्ट आहे. ओके, सेम गोष्ट तुमचं व्हिज्युअल डिझाईन हँड ऑफ होतंय तेव्हा तुम्ही स्टाईल गाईड बनवताय किंवा तिथं अॅनोटेशन करताय किंवा त्याचं ओव्हरऑल डॉक्युमेंटेशन केलं, मग तिथं पण तुम्हाला तो कंटेंट प्रॉपरली दाखवणं, तो फ्लो का करायचा आहे, काय कसा असेल ते व्यवस्थित एक्सप्लेन करणं गरजेचं पडतं. इंटरॅक्शन डिझाईन. आता इंटरॅक्शन डिझाईन म्हणजे फक्त ॲनिमेशनवाला किंवा मोशन डिझाईनवाला पार्ट असं नाही आहे. कुठल्या बटननी कुठे जाणार आहे, त्याचं फ्लो काय आहेत, ते फ्लो तसे का असले पाहिजे, हे सगळं पार्ट जो आहे UX डिझायनर बघतो. त्यावेळेस त्या रोलला आपण इंटरॅक्शन डिझायनर असा रिस्पॉन्सिबिलिटी आहे, असं तो रोलचं टायटल आहे. ओके, आणि ऑफकोर्स व्हिज्युअल डिझायनर ऑर UI डिझायनर जो रोल आहे त्यात शेवटी आपण व्हिज्युअल डिझाईन करतोय, त्याचे स्टाईल गाईड बनवतोय, त्याचे मे बी खूप सुरुवातीला होता, आय एम शुअर तुम्ही बऱ्यापैकी लोकांनी केलं असेल की स्लाइस करून देतोय आपण, पण मग झेपलिन आलं, झेपलिनमध्ये डायरेक्ट तुमची PhD टाकली तर होतं, फिग्मामधून आता डायरेक्टली मिळून जातं, त्यामुळे आपल्याला त्या लेवलला गोष्टी कराव्या लागत नाही हँड ऑफ करताना. ओके, सो रोहनचा सुरुवातीला एक क्वेश्चन होता की एक्सपेक्टेशनच्या दृष्टीने की आता वेगवेगळे रोल आहेत, युजर रिसर्चर कोणी म्हणतंय, मग मी कधी अप्लाय करू, कसं अप्लाय करू, राईट. सो मी नेहमी माझं सजेशन आहे की सुरुवातीला तुम्ही जर्नलिस्ट होण्यावरती थोडा फोकस करा. ओके, स्टार्टअप किंवा छोट्या कंपनी बरोबर काम करताय आणि जर्नलिस्ट म्हणजे एकदम आम्ही काही करतो असं नाही. जर्नलिस्टमध्ये बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी येतात. तुम्ही रिसर्च पासून व्हिज्युअल डिझाईन पर्यंत सगळं काम करताय. ओके, युजर रिसर्चरचा रोल आला तर ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती ओके आम्ही ह्याच्यात जी पहिली प्रोसेस करतोय दॅट इज द रोल व्हॉट वी आर प्लेइंग. इंटरॅक्शन डिझायनर, इन्फॉर्मेशन आर्किटेक्ट मी आता जसं एक्सप्लेन केलं याच्यामध्ये की कुठं होतंय, राईट. त्यामुळे तुम्हाला पूर्ण प्रोसेस जेव्हा माहिती आहे, तुम्ही पूर्ण प्रोजेक्ट एक्झिक्यूट करताय, त्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी त्याच्यावरती काम करताय. जेव्हा तुम्ही इन्फॉर्मेशन आर्किटेक्ट म्हणून काम कराल, मे बी तुम्ही लेबलिंग, मग टॅक्सॉनॉमी या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती तुमचा थोडा जास्ती फोकस वाढेल. ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर, पण ते पण डिपेंड करेल की खूप मोठं प्रॉडक्ट आहे ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन खूप येते
मग एवढ्या लेवलला डिस्कशन होईल. अदरवाईज इन जनरल तुम्ही एक इन्फॉर्मेशन आर्किटेक्चर किंवा माझी जी इन्फॉर्मेशन आहे त्याचं प्रॉपर ग्रुपिंग कसं झालं पाहिजे, त्याचा फ्लो कसा पाहिजे, कुठून कुठं कनेक्ट होईल, इंटरॅक्शन डिझायनर प्लस इन्फॉर्मेशन आर्किटेक्ट बद्दल बोलतोय मी, मग ते हेल्पफुल होतं. ओके, आत्ताच्या केसमध्ये जरी बऱ्यापैकी ठिकाणी कधी कधी मेन्शन केलेलं युजर रिसर्चर जिथे तिथं मेन्शन केलं ना, त्या सगळ्या बऱ्यापैकी मोठ्या लेवलच्या कंपनी आहेत. त्यांना प्युअरली फक्त युजर रिसर्चचा फोकस आहे. ओके, सो रोहन, ते सोडून अजून कुठला रोल रिलेटेड काही क्वेश्चन होता का स्पेसिफिकली किंवा डाऊट्स आहेत का? आपण ह्या स्लाइडवरती आपण आता थोडं त्याच्यावरती बोलू शकतो म्हणून विचार. मोस्टली आता प्रोडक्ट डिझायनर खूप मार्केटमध्ये राईट, त्यांच्या कंपनीचं प्रोडक्ट बेसिसवर असेल. बरेचसे टायटल आहेत ना, ते चेंज होत गेलेत त्या कंपनीच्या सिच्युएशननुसार, किंवा तिथं त्यांना काय वाटत होतं की आम्हाला काय रोल दाखवायचा आहे. राईट, तो प्रॉडक्ट डिझायनर हेच गोष्टी करतोय. ओके, आता सपोज मितालीचं जर एक्झाम्पल म्हटलं, शी विल बी वर्किंग विथ अ प्रॉडक्ट कंपनी. इट्स अ स्टार्टअप बट इट्स अ प्रॉडक्ट कंपनी, सो इट्स व्हेरी वेल कॅन बी सजेस्टेड ॲज अ प्रॉडक्ट डिझायनर. राईट, बिकॉज शी इज इन्वॉल्ड इन टू द प्रॉडक्ट डिसिजन त्या वेमध्ये, की तिला माहिती की त्या प्रॉडक्टची सायकल काय आहे, कुठले फीचर कधी रिलीज होतात, ती मॅनेज करणार आहे त्या गोष्टी, त्याचे डिलिव्हरेबल्स, त्याचे फेजेस. राईट, सो इट विल बी व्हेरी वेल कॉल्ड ॲज अ प्रॉडक्ट डिझायनर. सो सुरुवातीला आपण जे वेब डिझाईन आणि त्या सगळ्या लेवलचे जेव्हा काम करत होतो, हे बऱ्याचशा गोष्टी सर्व्हिस इंडस्ट्रीवाल्या कंपनी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे वेगवेगळ्या क्लायंटचे प्रोजेक्ट येतात, ते त्या प्रोजेक्टवरती काम करतात, त्या क्लायंटला हँड ओव्हर करतात, असं होत होतं. त्यामुळे इट वॉज स्ट्रेट फॉरवर्ड की ओके, आमच्याकडे एक डिझायनर आहे, वेब डिझायनर आहे, UI डिझायनर आहे, अशा याच्यात. पण आता जे स्टार्टअप कंपन्या की झोमॅटो, तुमचं पेटीएम आणि बरंच काही, झेप्टो, स्विगी, हे सगळे लोक आपलं प्रॉडक्ट बनवतात. ओके, सो दे आर मोर फोकसिंग ऑन की ओके, आम्हाला एक प्रॉडक्ट डिझायनर पाहिजे, आमच्या प्रॉडक्टला डिझाईन करण्यासाठी आम्हाला लोक पाहिजे. सो दॅट्स वेअर द टर्म स्टार्टेड कमिंग इन मोर अँड मोर. प्रोजेक्ट मॅनेजरच्या ऐवजी नाव यू विल स्टार्ट सेइंग की ओके, प्रॉडक्ट मॅनेजर्स, प्रॉडक्ट लीड्स, राईट, प्रॉडक्ट हेड्स, हे सगळे जे गोष्टी यायला लागल्यात ते त्या वेमध्ये पण आहेत. ऑफकोर्स त्याच्यामध्ये थोडासा फरक हा पडतो फक्त की एक जनरिक सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये प्रोजेक्ट आला आणि प्रोजेक्टची टाईमलाईन आहे त्याच्यावरती काम केलं, पण प्रॉडक्ट बेसमध्ये तुम्ही त्याच प्रॉडक्टवरती काम करणार आहे. त्यामुळे आमच्या युजरला आत्ता कुठलं फीचर इम्पॉर्टंट आहे, आत्ता कशावर काय रिलीज झालं पाहिजे, ह्या डिस्कशन्समध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट वाढते ॲज अ प्रॉडक्ट डिझायनर. मी बऱ्याच स्टुडंट बरोबर काम करतो, ते लोक आपला UX डिझाईनचा पोर्टफोलिओ बनवतात, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग खूप चांगलं आहे, ते रिसर्च चांगला करतात, पण UI डिझाईनची तेवढी प्रॅक्टिस केलेली नसते. ओके, आणि त्यामुळे कुठं ना कुठं तरी ती प्रोफाईल किंवा तो पोर्टफोलिओ थोडासा मागे राहतो इन कम्पॅरिझन ज्यांनी खूप जास्त प्रॅक्टिस केलेली UIची. म्हणून मी हे डेफिनेटली म्हणतोय की जे ग्राफिक डिझाईन आहे, जे इंटेरियर डिझाईन आहे, किंवा तुम्ही सगळे जे डिझाईन इंडस्ट्रीमधून आले, तुम्हाला एक थोडासा डिझाईन सेन्स आहे ऑलरेडी. तुम्हाला माहिती आहे की व्हिज्युअल हायरार्की काय आहे, तुम्हाला डिझाईनचे प्रिन्सिपल्स माहिती आहे, एलिमेंट्स ऑफ प्रिन्सिपल्स डिझाईन माहिती आहे, बॅलन्स काय आहे, जसं आता सुनीलने मगाशी बोलताना म्हटलं व्हाईट स्पेस, सो ॲटलिस्ट ह्या टर्म्स माहिती आहेत, कुठलं कधी ते त्याच्यावरती काम करायचं आहे, ते का नसायला पाहिजे, का असायला पाहिजे, कसा बॅलन्स होईल ओव्हरऑल, स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे, ह्या गोष्टी तुम्हाला चांगल्या माहिती आहेत, त्याच्यावरती तुम्ही काम केलंय. त्यामुळे इन ॲडिशन तुम्ही फक्त जो आधीचा पार्ट आहे रिसर्च आणि इन्फॉर्मेशन आर्किटेक्चर, युजेबिलिटी टेस्टिंग, त्याची जर त्याला जोड असेल, देन यू हॅव ॲडव्हान्टेज दॅट युअर पोर्टफोलिओ इज मच बेटर दॅन अदर. कारण तुम्हाला व्हिज्युअल सेन्स आहे, त्यामुळे तुमचा आउटकम जो आहे तो चांगलाच दिसणार आहे. ओके, आपण किती म्हटलं की UX डिझायनरला व्हिज्युअल डिझायनर बनणं किंवा स्किल असण्याची गरज नाही आहे, पण होतं काय की सुरुवातीला जेव्हा तुमचा पोर्टफोलिओ बघितला जातो ना, ते पहिलं इम्प्रेशन तिथं बनतं. ओके, UI डिझाईनचं. सो आता ट्रान्सफरेबल स्किलमध्ये जसं आता सागरनी, रोहननी, सुनीलनी सगळ्यांनी मेन्शन केलं की तुम्ही ऑलरेडी बिझनेस किंवा तुमचे मॅनेजमेंट आणि या सगळ्यांबरोबर बसून त्यांच्याकडनं त्या गोष्टी समजून घेता की आमच्या क्लायंटची नीड काय आहे, क्लायंटला काय पाहिजे. सो हे बिझनेस स्टेक होल्डर नीडवाला पार्ट तुम्ही आत्ता पण करताय. इन्फॉर्मेशन आर्किटेक्चर मे नॉट बी जसं टिपिकल आपण बघतो तसं नाही, बट तुम्ही एक स्ट्रक्चर बनवता की व्हिज्युअल हायरार्की काय आहे, कुठले पेजेस बनणार आहेत, किती पेजेस लागणार आहेत, ह्या पेजेसमध्ये काय इन्फॉर्मेशन जाईल, हे ॲटलिस्ट वर तरी लेवलला करतात. त्यामुळे तुम्हाला एक बेस हलकासा थोडासा माहिती आहे इन्फॉर्मेशन आर्किटेक्चरचा. अँड व्हिज्युअल डिझाईन और UI डिझाईन ऑफकोर्स
तेच काम आहे, त्यामुळे ते माहिती आहे. जर आपण UX मध्ये पाहिलं तर इथं स्टेक होल्डरमध्ये थोडे अजून काय क्वेश्चन बेटर विचारले गेले पाहिजे ते आपण डिस्कस करतो. मोर ओव्हर टू अंडरस्टँड द युजर, ऑब्जेक्टिव्ह, गोल आणि सगळ्या गोष्टी. युजर रिसर्च आहे मेजरली. इन्फॉर्मेशन आर्किटेक्चरला अजून थोड्याशा वेगळ्या वेमध्ये जातो, जिथं लेआउट, वायर फ्रेम या गोष्टी मेन्शन आहेत. लेबलिंग कसं असायला पाहिजे त्याच्यावरती जातो. इंटरॅक्शन, त्याचे युजर फ्लोज त्यावरती फोकस करतात. युजेबिलिटी टेस्टिंग, प्रोटोटायपिंग हा प्रकार UX मध्ये येतो. सो मोरवर तुमच्याकडे ट्रान्सफरेबल स्किल्स ऑलरेडी अवेलेबल आहे, त्यामुळे बराचसा पार्ट जो मेजरली आउटकमवाला आहे तो तुम्हाला सोपा जाईल किंवा तुमचं आउटकम त्याच्याने चांगलं दिसू शकतं. मेन म्हणजे प्रेझेंटेशन स्किल. इव्हन इंटरव्ह्यू मध्ये पण क्रॉस क्वेश्चनिंग होते तेव्हा आपल्याला पटकन आन्सर करता येत नाही त्याच्यामध्ये एक्झॅक्टली रिझन काय त्याच्यामध्ये. आपण जे डिझाईन करतोय किंवा हे करतोय ते समोरच्याकडे म्हणजे समोरच्या व्यक्तीला कसं एक्सप्लेन करायचं ते म्हणजे चॅलेंजिंग पार्ट आहे. म्हणजे युजर रिक्वायरमेंट येते, क्लायंटची रिक्वायरमेंट येते, आपण जे बनवतो ते क्लायंटच्या पर्स्पेक्टिव्हने बनवतो. ते जे प्रोडक्ट आहे ते क्लायंट युजर वापरणार, ते एक्सप्लेन करणं थोडंसं म्हणजे तो एक चॅलेंजिंग पार्ट राहतो. ते एक्सप्लेन करणं डिफिकल्ट जातं कारण आपला पूर्ण फोकस काय असतं माहिती काय की क्लायंटच्या रिक्वायरमेंट आणि आपल्याला मिळालेले रेफरन्सेस. त्याच्या मागे जी अजून थॉट प्रोसेस पाहिजे ना की हे का आणि ह्याच्याने काय होईल, ह्याच्याने काय इम्पॅक्ट होईल युजरसाठी किंवा बिझनेससाठी, तो विचार आपण ते डिझाईन करताना येत नाही. त्यामुळे क्रॉस क्वेश्चन केला किंवा एक्सप्लेन करताना ती गोष्ट करेक्ट वेमध्ये बाहेर येत नाही. ओके. आणि मी जे म्हणत होतो हाऊ टू सेल युअर डिझाईन, इनफॅक्ट एक पुस्तक आहे माहिती आहे, हाऊ टू सेल युअर डिझाईन. आय थिंक Amazonवर पण आहे. मी वाचलं नाही आहे पण मी टायटल बघितलेलं आहे. सो आपण आपलं डिझाईन नेहमी अगदी आपल्या क्लायंटला पण नाही, मॅनेजरला पण दाखवत आहे, कलिगला दाखवत आहे, त्यावेळेस पण ते किती बरोबर वेमध्ये प्रेझेंट होत आहे आणि त्याला समोरच्याला कन्व्हिन्स करू शकतात. दॅट्स सेलिंग युअर आयडिया, सेलिंग युअर डिझाईन. तरी जे करंट चॅलेंज आत्ताच रिसेंटली फेस केलं होतं की तेच इंटरव्ह्यू मध्ये कसं बोलायचं आणि काय एक्झॅक्टली नेसेसरी आहे इन्फॉर्मेशन द्यायला, ते एक मेजर इश्यू आहे की कसं म्हणजे माहीत सगळं असतं पण कसं एक्सप्रेस करायचं इन अ वे की ते म्हणजे शॉर्ट क्रिस्प पण हवंय आणि सगळी इन्फॉर्मेशन पण जायला पाहिजे. तसं हे थोडंसं एक तर प्रॅक्टिसने येतं. दुसरं आपण जसं आपल्या कोर्समध्ये जेव्हा 4था महिना पोर्टफोलिओचा जेव्हा स्टार्ट झाला त्यावेळेस आपण सुरुवातीला स्वॉट अनालिसिस वाला पार्टवरती काम केलं होतं. सो त्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मला भरपूर हेल्प करणार आहेत टू रिफाईन, टू टॉक अबाउट यू, किंवा आमचं काय येतं, आमचे स्ट्रेंथ काय कसं ते कसं बोलायचं, ते क्रिस्पनेस त्या सेशनमुळे येणार आहे आपल्याकडे. केस स्टडीज कशा बनवायच्या किंवा मग प्रॉब्लेम स्टेटमेंट्स कसे निवडायचे, आणि त्यात आता बाकीच्यांनी जसं सांगितलं की इंटरव्ह्यूअरला कसं फेस करायचं, कशा आपल्या जे केस स्टडीज ते कशी समजून सांगायचे त्याला, हेच चॅलेंजेस जास्त वाटतात. ओके ठीक आहे. सो पहिल्यापासून जर गोष्टी तशा क्लिअर असतील ना आपल्याला की ओके नक्की काय करायचंय, ओके नक्की कुठल्या डायरेक्शनने जातोय आपण, जे पण आपण केलं, एखादा प्रॉब्लेम सिलेक्ट केला तो का सिलेक्ट केला या लेवलला पण आपल्याकडे जर ते माहिती असेल आणि आपण स्वतःला ते प्रश्न विचारत गेलो तर त्याची आपल्याला बेटर क्लॅरिटी येते. मग ते एक्सप्लेन करताना सोप्या जातात. म्हणजे आता मी परवाचं जे म्हणतो जेव्हा मीटिंगमध्ये सो जरी आता फोनवर बघतो बेसिकली छोट्या गोष्टी आहेत पण त्याच्यामध्ये पण प्रत्येक त्याचे पॉइंट्स लिहिलेले आहेत आणि ते पॉइंट किंवा ते क्वेश्चन आहेत त्यांनी आपल्याला ते बोलताना म्हणजे भलेही 2 शब्द होते पण आय कुड टॉक अबाउट इट फॉर लॉंगर, कारण मला त्याच्या अराउंडची थॉट प्रोसेस माहिती होती. क्लायंटला काय हवंय, त्यांना क्वेश्चन आन्सरिंग थ्रू कसं विचारायचं तो चॅलेंज आहे. ओके सो आपण जेव्हा स्टेक होल्डर इंटरव्ह्यूवाला पार्टमध्ये जातो किंवा इव्हन सुरुवातीला आपल्या डिझाईन मंडळच्या व्हिडिओवरती पण मी एक टाकलेलं आहे की 5W1H. सो आपण बेटर क्वेश्चन कसे विचारू शकतो
हा एक मेजर फंडामेंटल मेजर फाउंडेशन बेस आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारण्याची सवय लागली तर तुम्ही कुठलाही प्रोजेक्ट करताना स्वतःला बेटर प्रश्न विचारू शकता. तुम्ही गुगल सर्च करताना ते प्रश्न चांगले फॉर्म करू शकता आणि त्यासाठी थोडीशी प्रॅक्टिस लागते ऑफकोर्स. पण त्या प्रॅक्टिसच्या आधी इन जनरल 5W1H हे फ्रेमवर्क मी नेहमी सजेस्ट करतो. 5W1H मध्ये व्हॉट, वेन, वाय, वेअर, हू आणि हाऊ या गोष्टी आहेत. जर आपण ते ॲज अ फ्रेमवर्क म्हणून ठेवलं स्टार्टला की ओके व्हॉट पासून मला समजून घ्यायचं की ओके तुमचं डोमेन काय, तुमच्याकडे जे लोक आहेत त्याच्यात कोण कोण इन्व्हॉल्व असेल, तुमचे चॅलेंजेस काय, तुमचे ऑब्जेक्टिव्ह काय, तुमचे गोल काय, तुम्ही हा प्रोजेक्ट का करताय, कुठल्या टार्गेट युजरसाठी करताय, तुमचा की सक्सेस फॅक्टर काय असेल, हे असे बरेचसे प्रश्न ज्याच्यातनं तुमचे कॉम्पिटिटर्स कोण आहे, हे प्रश्न आहेत जे तुम्हाला क्लायंटला विचारायला पाहिजे. त्याच्यातनं आपल्याला त्यांना काय पाहिजे त्याची इन्फॉर्मेशन मिळायला सुरू होईल. कसं विचारायचं तर तेच बेटर की ते तसे ओपन एंडेड क्वेश्चन म्हणजे किक ऑफ मीटिंग जे होते स्टार्टिंगला त्याच्यामध्ये आपण एक क्वेश्चन फॉर्म करून त्यांना विचारू शकतो की ओके हे का, मग गोल काय आहे, ओके ह्याच्याने कोणाला मदत होईल, काय मदत होईल, तुम्ही या थॉट प्रोसेसवर कसे आले, मे बी कोण कॉम्पिटिशन ऑलरेडी मार्केटमध्ये, मग दुसरे लोक आहेत त्यांना तुम्हाला कॉम्पिटिशन का नाही वाटत आहे, तुम्ही ह्याच पर्टिक्युलर युजरला का टार्गेट करताय, काय थॉट आहे, असे खूप हे मी वरवर आत्ता इमिजिएट जे डोक्यात येतील ते सांगतो. अजून तो कॉन्टेक्स्ट किंवा त्यांचा काहीतरी पर्टिक्युलर टॉपिक असेल तर आपण त्याच्या अराउंड अजून 1-2 गोष्टी फॉर्म करू शकतो, विचारू शकतो. डज दॅट हेल्प? डज दॅट आन्सर युअर क्वेश्चन? ओके. आपल्याला बऱ्यापैकी वेळेस ॲज अ UI डिझायनर, व्हिज्युअल डिझायनर, जसं मी सुरुवातीला म्हटलं ना, मेकअपवाला पार्ट, ब्युटिफिकेशनवाला पार्ट, त्यामुळं जे डिस्कशन स्टार्टिंगचे आहेत, जे डिसिजन घ्यायचे आहेत, प्रॉडक्टचे डिसिजन आहेत, त्याच्यामध्ये मोस्टली आपली इन्व्हॉल्वमेंट होत नाही. ओके, तो पार्ट सुरुवातीला मी पण फेस केलेला आहे. त्यामुळं हॅव्हिंग द सीट ॲट द टेबल म्हणजे बेसिकली जे डिसिजन घेतले जातात, सुरुवातीचे प्रॉडक्ट रिलेटेड जे डिस्कशन होतात, प्रोजेक्ट रिलेटेड जे डिस्कशन होतात, त्यात आपल्याला खूप इन्व्हॉल्व नाही करत. त्यांचं असं आहे की ठीक आहे ना, आमचं रिक्वायरमेंट वगैरे फायनल झालं नाही का, किती स्क्रीन करायच्या, कुठल्या स्क्रीन करायच्या आहे ते कळालं की मग देतो तुला, राईट. सो तो पार्ट नाही व्हायला पाहिजे. आपली इन्व्हॉल्वमेंट स्टार्टिंग पासून पाहिजे. सो वेन आय एम सेइंग ऑथॉरिटी नॉट नेसेसरी की तुम्ही बॉस आहे, पण एक ऑथॉरिटी बिईंग ओव्हर देअर की तुम्हाला से आहे की तुम्ही प्रश्न विचारू शकता किंवा तुम्ही अजून ते समजू शकता, तुम्ही त्यात सजेशन देऊ शकता. ओके, सो हॅव्हिंग सीट ॲट द टेबल इज बेसिकली सुरुवातीच्या मीटिंगमध्ये इन्व्हॉल्वमेंट असणं. ओके, जेव्हा आपली UX रिलेटेड थॉट प्रोसेस तुम्ही चांगल्या वेमध्ये प्रश्न विचारणं सुरू करता आलं, ती प्रॅक्टिस मिळाली, त्याचा तो गायडन्स मिळाला, त्याच्याबद्दल एक आयडिया मिळाली आणि त्याच्या दृष्टीने तुम्ही प्रॅक्टिस करायला स्टार्ट केली की देन पीपल विल सी की ओके यू आर ॲडिंग व्हॅल्यू. And if you are adding value, they will definitely want you to attend those meetings. Okay. Opportunities, आत्ता जसं आपण स्टार्टिंगला बोललो की आणि सुरुवातीच्या एका स्लाइडमध्ये जे बघितलं अगदी इन्फॉर्मेशन आर्किटेक्ट, रिसर्च पासून सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्वमेंट, ते पूर्ण नॉलेज आहे अपार्ट फ्रॉम जस्ट बिईंग अ UI डिझायनर ऑर अ व्हिज्युअल डिझायनर. त्यामुळे ऑब्व्हियसली जास्ती जॉब ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळतील, ओपन राहणार जर इफ यू मूव्ह टू UX वाला पार्ट. हायर सॅलरी आय वुड डेफिनेटली नॉट टॉक अबाउट द नंबर, कारण खूप जास्ती डिपेंड करतं की स्टार्टअप, सेल्फ फंडेड, इन्व्हेस्टर फंडेड, मग किती फंड कुणी केला आहे, आत्ता किती आहे, आत्ता त्यांची इन्व्हॉल्वमेंट त्या दृष्टीने किती आहे, असं खूप मेजर फरक पडतो. TCS आहे किंवा अशा काही कंपन्या आहेत, त्यांची एक ब्रॅकेट ठरलेली असते की आमच्याकडे फ्रेशर आला तर आम्ही हेच पॅकेज देणार, आमच्याकडे 10 वर्ष एक्सपिरियन्स आला तर आम्ही एवढंच देणार, तुम्हाला बाहेर आत्ता किती आहे मार्केट एवढं देतं हा त्यांचा वे नाहीच आहे सॅलरीचा, राईट. त्यामुळे खूप जास्ती फरक पडतो. बट इन जनरल पण मी जस्ट आपल्याला डिस्कशनच्या दृष्टीने म्हटलं किंवा मला जे माहिती आहे किंवा एक गुगलवरती नॉर्मल टिपिकल जे रिसर्च केला तर त्या दृष्टीने कधी पण ग्राफिक डिझायनरच्या दृष्टीने जर बघितलं आपण 2.5-3 पासून स्टार्ट होते स्टार्टिंग एंट्री पॉईंटवाला, जो UX साठी पण होऊ शकतो. टोटली डिपेंड ऑन द टाईप ऑफ कंपनी. पण ॲव्हरेज जर बघितलं आपण तर एक चांगल्या ग्राफिक डिझायनरला पण थोडासा एक्सपिरियन्स आणि ती व्हॅल्यू ॲड करणाऱ्याला 6 पर्यंत जाते सॅलरी, वेअर ॲज UX डिझाईनच्या दृष्टीने म्हटलं आपण तरी 6 ते 10 पर्यंत जाते पॅकेज ऑन अन ॲव्हरेज म्हणतो. प्लस ऑपॉर्च्युनिटी वाईज फक्त ह्याच गोष्टी नाही आहेत, तर तुम्हाला मी स्वतः युजर रिसर्च करण्यासाठी ऑन साईट गेलोय खूप, राईट. सो तुम्हाला त्या टाईपच्या ऑपॉर्च्युनिटीज ओपन व्हायला लागतात. सो हे मेजर 3
गोष्टी आहेत की ज्या तुम्ही UX मध्ये स्विच झाले तर तुम्हाला जे ॲडिशन होईल तुमच्या करिअरमध्ये ओव्हरऑल. आता हा व्हिडिओ दाखवायचं पर्टिक्युलर कारण काय, ह्या व्हिडिओमध्ये जर बघितलं आपण टिपिकली किराणा दुकानामध्ये जातो, मग मोठमोठ्या DMart झालं, रिलायन्स स्मार्ट झालं, इकडे पण जातो आणि छोट्या दुकानांमध्ये पण जातो. तर अगदी बिलिंग पासून किंवा कुठल्या गोष्टी कुठे आहेत, माझी लिस्ट काय, मग मी आता पेमेंट कसं, हा सगळा पार्ट जर पूर्ण जर्नी आपण समजून घेतली युजरची की ओके त्यांना प्रत्येक पॉईंटला कुठं कुठे इश्यू येतो किंवा काय विचार असतात, जर आपल्याला हे त्यांच्यासाठी सोपं बनवायचं असेल तर आपण काय करू शकतो. सो तो विचार सगळा इथे Amazonने केलाय, क्योंकि आम्हाला त्यांना कुठंच असं नाही, कुठंच त्यांना थांबवलं नाहीये की ओके तुम्हाला या गोष्टी घेण्यासाठी थांबायचे, ओके तुम्हाला बिलिंगच्या लाईनमध्ये थांबायचे, ओके तुम्हाला अजून कुठेतरी काहीतरी करण्यासाठी थांबायचे, तुम्ही जाताय काहीतरी घेताय बाहेर निघून जाताय, राईट. सो तुम्हाला एक्सपिरियन्स किती तुमचा स्मूथ होतोय पूर्ण त्या शॉपिंग करण्याचा, तो उद्देश आहे. आणि त्याच्यासाठी ती पूर्ण जर्नी, त्या जर्नीमधून प्रत्येक ठिकाणच्या काय ऍक्टिव्हिटी असतील, काय टास्क असतील आणि त्या टास्कमध्ये काय प्रॉब्लेम असेल जे आपण सोपे करू शकतो, असा सगळा विचार केलाय. आणि ऑफकोर्स ॲट द एंड त्या पद्धतीने टेक्नॉलॉजीची हेल्प घेतली आहे म्हणून ते सोल्युशन पॉसिबल झालंय. पण त्याच्यासाठी त्या सगळ्या गोष्टी आधी करून घ्याव्या लागल्या की ती पूर्ण जर्नी, त्या जर्नीमध्ये मध्ये मध्ये येणारे इश्यूज किंवा टास्क ते सगळं समजून घेऊन मग त्याच्यावरती आयडिएशन, त्याच्यावरती ते अप्लाय करणं आणि तो पूर्ण फ्लो समजून त्याला सोपं करणं. ओके, ऑफकोर्स असे बरेच एक्झाम्पल आहे. आता हे एक एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये फक्त तुम्ही एक मोबाईल ॲप बनवला असं नाहीये, पण तो पूर्ण थॉट प्रोसेस आहे, त्याचा आउटकम त्या ॲप थ्रू दिसतंय. पण सगळा थॉट प्रोसेस ॲपमध्ये येताना पण ते ॲपने स्कॅन केलं, तिथून स्टार्ट झाली, बाहेर जाताना ते स्कॅन होतंय. तुम्ही एखादी गोष्ट ती चीज केक घेतला ठेवला, असं युजरचा तो सिनारिओ असू शकतो, त्याचा विचार करणं, म्हणून ते सिनारिओ तसा होऊ शकतो ह्याचा विचार आला म्हणून ती टेक्नॉलॉजी तशी प्रॉपर हे करते की ओके कोणीतरी उचललं तर बिलिंगमध्ये ॲड होईल, ठेवलं तर परत मायनस होईल. तो त्याच्यासाठी तसा सिनारिओ असू शकतो हे समजून घेणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आता ओव्हरऑल डिजिटल प्रॉडक्टमध्ये जर आपण UX म्हटलं, मी आता हे खूप रफली सांगू कारण बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्यांना याबद्दल आयडिया आहे. आपण एस्थेटिक की ॲप चांगलं दिसतंय तर म्हणजे त्याचं व्हिज्युअल डिझाईन किंवा UI डिझाईन खूप चांगलं आहे, तो इंट्युटिव्ह आहे, इफिशियंट आहे, म्हणजे टास्क फ्लोवरती बेटर काम केलेलं आहे, एंगेजिंग वाटतंय म्हणजे इंटरॅक्शन डिझाईन चांगलं आहे. अरे यूज करायला खूपच सोपं आहे यार, म्हणजे त्याचं इन्फॉर्मेशन आर्किटेक्चर की पटकन समजतं, इथं क्लिक करायचंय, त्याचं लेबलवरून कळून जातं. आणि हे सगळं होण्यासाठी त्या बिझनेसकडनं, त्या बिझनेसचे गोल, त्यांचं टार्गेट ऑडियन्स, त्यांचे कॉम्पिटिशन हे माहिती करून घेणं गरजेचं आहे. मग आपण काय मेथड यूज करतो इथे की स्टेक होल्डर इंटरव्ह्यू आहे, कॉम्पिटिटिव्ह अनालिसिस आहे, ह्या मेथड्स यूज होतात. हे सोपं करण्यासाठी आपल्याला युजरकडनं पण युजरचे गोल, त्यांचे नीड्स, त्यांचे पेन पॉईंट, आत्ताचे काही सोल्युशन आहे का, त्यांचा बिहेवियर पॅटर्न काय आहे त्याची माहिती काढतो. मग कुठले मेथड्स यूज होतात, युजर इंटरव्ह्यू आहे, कॉन्टेक्स्चुअल इन्क्वायरी आहे, सर्वे आहे, डेस्क रिसर्च किंवा सेकंडरी रिसर्च आहे, असे बरेचसे मेथड इथं यूज होतात. मग कुठेतरी जाऊन हे असं सगळं जे आपण म्हणतो तसं एक प्रॉडक्ट पण. सो ओव्हरऑल UX इज बेसिकली बॅलन्सिंग ऑल दीज 3 थिंग्स की बिझनेस पण, टेक्नॉलॉजी पण आणि युजर्स पण. तो स्वीट स्पॉट आला तर तुमचं सोल्युशन इज मच बेटर. फक्त हे 2 आहे, बिझनेसचा विचार नाही आहे तर ऑब्व्हियसली इट्स नॉट प्रॉफिटेबल. फक्त हे 2 आहे, टेक्नॉलॉजी नाहीच आहे तर फिजिबल नाही होणार, नुसतंच तुमच्याकडे चांगले आयडिया आहेत पण ते इम्प्लिमेंट नाही झाल्या. फक्त बिझनेस आणि टेक्नॉलॉजी आहे, तुम्ही युजर्सचा विचारच नाही केला तर ते युजफुल असेल किंवा युजेबल असेल याची गॅरंटी नाही. म्हणजे या तिन्ही गोष्टीचं कुठे ना कुठेतरी व्यवस्थित सांगड जर घातली गेली तर सोल्युशन इज ऑलवेज बेटर. टिपिकली जे स्किल्स लागतात, ऑफकोर्स पॅशन पार्ट आहे जो तुमच्याकडे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे, यू आर इन डिझाईन फील्ड, तुम्हाला ते आवडतंय, तुम्ही ते एन्जॉय करताय म्हणून तुम्ही ऑलरेडी अजूनही त्या फील्डमध्ये आहे, राईट. सो कुठं ना कुठेतरी तो फरक ते ऑलरेडी तुमच्याकडे आहे, फरक नाही. एम्पॅथी डेफिनेटली महत्वाचं आहे. आपण सुरुवातीला बोलत होतो सेशन सुरू करायच्या आधी की आजकाल पेशन्स कमी झाले, चिडचिड होतीये, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. म्हणून आपल्या कोर्समध्ये पण आपण मेंटल आणि इमोशनल हेल्थवाला ॲस्पेक्टवरती फोकस करतो, कारण एम्पॅथी फक्त एक स्टेप म्हणून नाही आहे, पण तुम्हाला तुमचे इमोशन्स, तुम्हाला स्वतःला समजून घेणं ह्या गोष्टी तेवढ्याच इम्पॉर्टंट आहे. आणि इनफॅक्ट बाय द वे जस्ट ॲडिंग, कारण आपण मेंटल इमोशनल हेल्थबद्दल बोललो, मयुराने एक वेबिनार पण कंडक्ट केलं होतं. सो एम्पॅथी तुम्ही एम्पॅथाईज तेव्हा चांगलं करू शकता जेव्हा तुम्हाला स्वतःचे इमोशन्स, स्वतःबद्दल समजतंय व्यवस्थित, तर तुम्ही चांगलं एम्पॅथाईज करू शकता.
ओके. त्यामुळे डेफिनेटली मेडिटेशन किंवा मेंटल इमोशनल हेल्थवाला ऍस्पेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून आपल्या कोर्समध्ये त्याचे 2 सेशन्स ॲडेड आहे. त्याचा सपोर्ट पण सेपरेट आहे. मयुरा ॲज अ 29 years ऑफ एक्सपिरियन्स मेंटर ती अवेलेबल आहे त्या पर्टिक्युलर सेक्शनसाठी. मला स्वतःला खूप जास्ती वाटतं की UX म्हणजे कॉमन सेन्स आहे की इथे एखादं बटन पाहिजे होती किंवा इथून ही गोष्ट ओपन व्हायला पाहिजे आणि तिथं ती आहे. दॅट्स इट, राईट. कंटिन्युअस लर्निंग पाहिजे. तुम्ही कुठला पण कोर्स केला, डिग्री घेतली किंवा सेशन्स अटेंड केले, पुस्तकं वाचले म्हणजे झालं असं नाही होणार. सतत कॉन्स्टंट मे बी पेड, फ्री, वॉट एव्हर सर्टिफिकेशन आहे, तुम्ही आर्टिकल वाचताय, व्हिडिओज बघताय, पॉडकास्ट वाचताय, बघताय, पुस्तकं वाचताय, त्या गोष्टींची गरज आहे. प्रॅक्टिस ऑफकोर्स, नो शॉर्टकट. प्रॅक्टिस तेवढी महत्त्वाची आहे म्हणजे आहे. लर्निंग ॲटिट्यूड पाहिजे, तेवढं ओपन पाहिजे तुम्ही की नाही ठीक आहे अजून शिकायचं आहे किंवा अजून माहिती पाहिजे मला किंवा ठीक आहे मी फेल होऊ शकतो, मग ह्याच्यातनं अजून काय मी पिक करून पुढे जाऊ शकतो. नॉट नेसेसरी लर्निंग म्हणजे तुम्ही सतत कुठेतरी शिकायलाच गेले. तुमचं तुम्ही पण करू शकता. क्रिएटिव्ह थिंकिंग आहे, अनालिटिकल आहे, लॉजिकल आहे, क्रिटिकल आहे, हे सगळे टर्म्स झाले. ओके, आपल्याला या टर्म्समध्ये अडकायचं नाही आहे, पण या सगळ्या गोष्टींची तेवढीच गरज पूर्ण प्रोसेसमध्ये रिसर्चपासून म्हणजे अगदी बिझनेस बरोबर बोलण्यापासून, युजर रिसर्चपासून हँड ऑफ पर्यंत हे सगळ्या टाईपच्या थिंकिंगची गरज पडते. आणि कम्युनिकेशन खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. अगेन मी परवाचं एक्झाम्पल घेईल. मिताली हॅज सीन नाव की ओव्हरऑल कसं असतं किंवा किती लोक इन्व्हॉल्व आहेत. तर त्यावेळेस तुम्ही तुमची आयडिया कशी प्रेझेंट करताय, कशी कम्युनिकेट करताय, कसं दुसऱ्यांच्या गोष्टीला क्रिटिसाइज न करता तुम्ही बेटर वेमध्ये सांगू शकता की ओके हे काय वर्क नाही होणार, ओके वाय आय थिंक दिस शुड नॉट बी यूज. त्यामुळे कम्युनिकेशन खूप मोठा पार्ट आहे UX डिझायनरचा. आयडिया कन्व्हिन्स करण्यापासून जसं आता रोहनशी बोलताना जे होतं की तुमची आयडिया किंवा तुमचं डिझाईन सेल करणं, राईट, दॅट्स अ बेटर कम्युनिकेशन वाला पार्ट. तुमची आयडिया कलिग्स बरोबर बोलणं, तुमचे जे थॉट्स आहेत ते क्लायंटला शेअर करणं, सगळ्या ठिकाणी कम्युनिकेशन खूप मेजर पार्ट आहे, राईट. ऑफकोर्स पोर्टफोलिओमध्ये थोडीशी व्हरायटी, टूल्स अँड टेक्नॉलॉजीबद्दलचा अवेअरनेस, ह्याच गोष्टीला थोडंसं मी कॅटेगराईज वेमध्ये टाकलेलं आहे. कोलॅबरेशन ऑफकोर्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कम्युनिकेशन आपण म्हटलंच आहे, हे पण लिहिलंच होतं. वेगवेगळे टूल्स, आता सध्या फिग्मा इज द मेजर थिंग, त्यामुळे फिग्मा माहिती आहे. पण डिजिटल टूल असले म्हणून स्केचिंग किंवा पेपर अँड पेनला कधी पण अंडर एस्टिमेट करू नका. फर्स्ट थिंग वी शुड स्टार्ट विथ दॅट. ओके, माझ्याकडे आत्ता पण परवा पण ज्या मीटिंगला गेलो तर माझ्याकडे पेपर स्केचेस होते प्रॉपर, बिकॉज हा प्रॉपर स्टडी आहे, रिसर्च आहे की आपण जेव्हा पेपरवरती गोष्टी करतोय तेव्हा तुमचा थॉट प्रोसेस ब्रेक नाही होत. तुम्ही ते डिजिटल करायला गेलं ना, आपण वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये जातात थॉट्स आणि थॉट ब्रेक होतो. त्यामुळे तुमच्या आयडियाज ज्या येतात आहे त्याची कंटिन्युटी तुटते. त्यामुळे पेपर पेन्सिल किंवा पेपर पेन ऑर व्हाईट बोर्ड वॉट एव्हर इट इज, किंवा टॅब वापरत असाल तर टॅब विथ द पेन्सिल. पण तरी मी टॅब जरी असेल तरी मी सजेस्ट करेल की पेपर पेन्सिल इज द बेस्ट वे किंवा पेपर पेन. क्युरिओसिटी ऑफकोर्स हॅज टू बी देअर. ॲडॅप्टेबिलिटी त्या सिच्युएशननुसार, त्या कॉन्टेक्स्टनुसार पाहिजे. बरेच असे पोस्ट आपण बघतो की वर्क लाईफ बॅलन्स आणि मग तिथं असं म्हटलं किंवा तिथं ते होतं, तिथं हे काम दिलं. यू नीड टू अंडरस्टँड, यू नीड टू एम्पथाइज दॅट सिच्युएशन ऑल्सो. तुम्हाला त्या काही गोष्टी त्यावेळेस अडॅप्ट करावं लागेल सिच्युएशन. ओके, आय एम नॉट सेइंग की काही पण झालं तरी त्याला तुम्ही हँडल करा. बऱ्यापैकी आपण जॉब रोलचं त्या पहिल्या स्लाइडमध्ये बोललोच आहे, पण व्हेरी क्विकली की अशा टाईपचे टायटल्स असू शकतात. युजेबिलिटी अनालिस्ट, प्रॉडक्ट डिझायनर, रिसर्चर, इंटरॅक्शन डिझायनर, UX रायटर, इन्फॉर्मेशन आर्किटेक्ट, UI डिझायनर. हे हायलाईट केलेत कारण मेजरली हे तुम्हाला दिसतं. आपण मागच्या स्लाइडवर याच्यावर बोललोच होतो, त्यामुळे मी इथे अजून बोलत नाहीये. बट काही क्वेश्चन असेल तर डू लेट मी. आता लर्निंग पाथवरती आपण म्हणतोय, आपल्याला ओव्हरऑल समजलं की ओके तुम्हाला ट्रान्झिशन करणं, कारण तुमच्याकडे ट्रान्सफरेबल स्किल्स आहेत, तुमचं UIचं सेन्स आहे, त्यामुळे तुम्हाला ते सोपं जाईल किंवा तुम्हाला ॲडव्हान्टेज राहील. बट आपण मग शिकू कसं शकतो? ऑफकोर्स 2-3 वे की तुम्ही एक फर्स्ट थिंग की सेल्फ लर्निंग तर डेफिनेटली करू शकता. मग सेल्फ लर्निंग मधून प्रॉब्लेम एकच होतो की डिझाईन सब्जेक्टिव्ह आहे, त्यामुळे इतक्या ठिकाणी इतक्या गोष्टी दिसतात की मग अजून कन्फ्युजन होतं काय करू नक्की. तुम्ही मितालीचं टेस्टिमोनियल जर बघितलं असेल तर मी तिला एक क्वेश्चन विचारला होता की एनी सजेशन फॉर द एस्पायरिंग डिझायनर्स. त्यामध्ये तिने जो तिचा पण एक्सपिरियन्स होता तो शेअर केला होता त्या दृष्टीने की जेव्हा आपण सेल्फ लर्निंग करतोय तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणाहून जर सगळ्या गोष्टी घेत गेलं तर ते अजून कन्फ्युजिंग होत जातं. त्यामुळे तुम्ही 1-2 लोकांनाच फॉलो करताय, जरी सेल्फ लर्निंग करताय तर 1-2 लोकांना फॉलो करताय, त्यामुळे तुमचं कन्फ्युजन कमी होईल. दॅट विल बी द
better way. If you can get a mentor, that is much better, because mentor कडनं तुम्हाला क्लॅरिटी येऊ शकते जेव्हा तुम्ही क्वेश्चन विचारता. आत्ता सगळे जॉब करणार आहेत, त्यामुळे युनिव्हर्सिटीसाठी ब्रेक घेऊन डिग्री करायला जाणं हा पर्याय आपल्याकडे आता कोणाकडेच नाही जेवढे आता इथे आहेत, राईट. कारण तो पूर्ण ब्रेक घेऊन तुम्ही 2 वर्षाची 1 वर्षाची डिग्री, डिप्लोमा, वॉट एव्हर ते घ्यायला जाणार, दॅट इज अनदर ऑप्शन. अँड द फर्स्ट ऑप्शन विच हॅज बीन मेन्शन एज बूट कॅम्प्स. बूट कॅम्प बेसिकली जसं आपण रोहन मिताली आता कोर्समध्ये होते, सागर सुनील ऑलरेडी डिस्कशन म्हणजे किंवा त्या दृष्टीने विचार करताय तुम्ही कोर्सचा. सो दॅट इज वन ऑफ द बूट कॅम्प जो क्रेओमिस आहे सपोज. असे बरेचसे बूट कॅम्प ऑलरेडी अवेलेबल आहे मार्केटमध्ये. बरेचसे इन्स्टिट्यूट आहे ज्यांच्याकडे UXचे कोर्सेस होतात, राईट. तुम्ही कुठे पण त्या वेमध्ये तुम्हाला जे सुटेबल वाटेल या 3 मधून तो तुमचा लर्निंग पाथ असू शकतो. फक्त जिथे पण जाल तिथे माझं फक्त सजेशन असं राहील थोडंसं की तुम्ही सिलेक्ट जेव्हा करताय तर तिथे बघा की तो स्ट्रक्चर्ड पाथ आहे का, की फंडामेंटल पासून किंवा बेसिक पासून स्टार्ट होऊन मग तुम्ही एक स्टेप वरती जात डिटेलमध्ये इन डेप्थ जायला सुरू केलंय. तुमच्या पोर्टफोलिओ रिलेटेड प्रोजेक्ट्स बनताय का, तुम्हाला हँड्स ऑन प्रॅक्टिस आहे का ऍक्टिव्हिटीची, राईट. इथे एक मेजर पार्ट अजून ऍड नाही, दॅट इज करिक्युलम. बऱ्याच ठिकाणी UX लिहिलं जातं पण सगळं जे आहे की आम्ही फिग्मा शिकवतो, आम्ही इलस्ट्रेटर शिकवतो, आम्ही स्केच शिकवतो आणि आम्ही डिझाईनचे प्रिन्सिपल शिकवतो आणि एक कुठेतरी छोटंसं सेशन असतं की UX डिझाईन काय आहे त्याला इंट्रोड्यूस करतो. सो दॅट्स नॉट UX डिझाईन कोर्स. ओके, सो त्या गोष्टी समजून घ्या. फीडबॅकचं लूप, आता हे फीडबॅक लूप आपल्या इथं ज्या पद्धतीने म्हणून मी इथं लिहिलं होतं की एक तर पिअर फीडबॅक आहे, त्याच्यानंतर मेंटरकडनं फीडबॅक आहे आणि तो कंटिन्युअस फीडबॅक आहे. पिअरचा असा की आपल्या क्लासेसमध्ये मिताली अँड रोहन आर हिअर. इफ यू हॅव क्वेश्चन तुम्ही त्यांना तसं विचारू शकता एक्सपिरियन्ससाठी. की मोस्टली आपण फोकस करतो की प्रत्येक वेळेस त्या प्रोजेक्टचे रिव्ह्यू होतात अँड देन एनीवन कॅन गिव्ह देअर पॉइंट्स, गिव्ह देअर फीडबॅक ऑल्सो, कारण प्रत्येकाला वेगवेगळा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे तो फीडबॅक लूप व्यवस्थित मिळतो की फक्त मेंटरकडनं नाही तर तुम्हाला पिअरकडनं पण फीडबॅक आहे. त्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा फोकस करा जिथे पण तुम्ही सिलेक्ट करताय तर तशा वेमध्ये सिलेक्शन असू द्या.